नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 3 एप्रिल 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। अमित शहांनी जिनाला लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली। भाजपने हिंदुत्व सोडलंय का? आमचा विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचा घाणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय। वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे। काल रात्री उशिरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान करण्यात आले। यावेळी विधेयकाच्या समर्थनात 288 तर विरोधात 232 मते पडली। यावरून उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरे म्हणाले की आज 3 एप्रिल आहे। आपल्या सगळ्यांना आठवत असेल 15 ते 30 दिवसांआधी अमेरिकेने सांगितले होते की तुम्ही कर कमी करा, नाहीतर आम्ही कर वाढवू। कर वाढवले आहेत, आता बाजार कोसळला आहे। आर्थिक संकट असताना काय पाऊल उचलायचे याची गरज आहे, ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे होती। हे देशासमोर येणारं आर्थिक संकट प्रधानमंत्री मोदींनी सांगायला हवं होतं। त्यावर काय करायचे असे विचारले असता आम्ही एकमुखाने सोबत राहिलो असतो। आज तरी लोकसभेत राज्यसभेत आर्थिक संकटाबद्दल अर्थमंत्र्यांनी अवगत केलं पाहिजे होतं। आज हे करणं गरजेचं आहे असे त्यांनी म्हटले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाच्या निर्णयाची झळ आता भारताच्या सोन्याच्या दरावरही बसली आहे। आधीच 93,000च्या घरात गेलेल्या सोन्याचे दर मध्यरात्रीतून 700 रुपयांनी वाढून थेट 94,700 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाच्या निर्णयामुळे ही वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे। येत्या काही तासात किंवा काही दिवसात सोन्याचे भाव हे 95,000 ते 97,000वर पोहोचू शकतात असा अंदाज जळगावच्या सोने व्यावसायिकांकडून व्यक्त केला जातोय। दरम्यान सोन्याच्या वाढत्या दरात ग्राहक वेट अँड वॉच भूमिकेत असल्याचे दिसत आहे। सोन्याचे दर आवाक्याबाहेर जात असल्याने ग्राहकही सध्या सोने खरेदीसाठी हात आखडता घेत आहेत। वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातील आणि मुंबईमधील जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत। त्या जमिनींची खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे असा सनसनाटी आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। राऊत म्हणाले की हा मुस्लिमांच्या जमिनींवर कब्जा करण्याचा डाव आहे। गरीब मुस्लिमांना यातून खूप मोठा उद्धार होणार आहे। ही जी काही भाषा काल केली ही पूर्णपणे ढोंग आहे। 2.5 लाख कोटीच्या वरच्या प्रॉपर्टीचे किंमत मूल्य केले आहे। अशा प्रॉपर्टीवर आपला अधिकार राहावा यासाठी काल हा सगळा खेळ केला। अल्पसंख्याक मुस्लिमांचा उद्धार यातून कसा होणार? काल अमित शहा यांच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं। 2025 पर्यंतच्या मशिदी, मदरसे आणि दर्गा यांना आम्ही हातही लावणार नाही, परंतु रिक्त जमिनीची विक्री करू। न कळत त्यांच्या तोंडून हे सत्य बाहेर पडलं की मोकळ्या जमिनीचा आम्ही सौदा करू। या मोकळ्या जमिनीची किंमत 2 लाख कोटी आहे असं ते म्हणाले। पक्षात मतभेद झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे। मात्र पुन्हा युतीची सत्ता स्थापन करा असं एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सांगितले। उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या या मागणीला विरोध केला। तेव्हाच एकनाथ शिंदे यांनी पुढचं पाऊल उचललं असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे। ज्या वेळेला पक्षात मतभेद झाले त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही। त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आले होते। ते खूप भावनाप्रधान आहेत। कोणी असं म्हणण्याचं काही कारण नाही की एवढा मोठा मनुष्य एखाद्या पदासाठी एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो। ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती तेव्हा ते म्हणाले की तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु ज्या विचारधारेसाठी महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला निवडून दिले आहे त्या जनतेच्या मताचा आदर करा। तुम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये युतीची स्थापना करा। आणि याला जेव्हा उद्धव ठाकरे यांनी नकार दिला तेव्हा पुढचं पाऊल उचललं गेलं असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना मराठवाड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील नेत्यात धुसफूस चालूच आहे।
नुकतेच संभाजीनगरमधील पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख असलेल्या राजू शिंदे यांनी पक्षाला रामराम केलाय। ते लवकरच भाजपात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। परभणी जिल्ह्यातील माजी अध्यक्षांनीही भाजपात प्रवेश केला आहे। असे असताना आता छत्रपती संभाजीनगराचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा उफाळून आला आहे। खैरे यांनी दानवे यांच्याबाबत थेट नाराजी व्यक्त केली आहे। सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत। राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती जाहीर केली। आज सकाळी 11:22 सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले। या भूकंपाची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे। या भूकंपाचं केंद्र जमिनीपासून 5 किलोमीटर खोल होतं। सांगोला येथील भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे पुढे आले आहे। याआधी मंगळवारी भारतातील पूर्व भागातील कोलकाता, इम्फाळ येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते। 28 मार्च रोजी नेपाळला आलेल्या भूकंपाचे धक्के बिहारच्या सिलिगुडी आणि आसपासच्या परिसरात बसले। 2 एप्रिल रोजी सिक्कीमच्या नाचमी येथे तर 1 एप्रिलला लेह लडाख मध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत। 31 मार्च रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग, शियोमी, सिक्कीम मधील गँगटोक मध्येही जमिनीला हादरे बसले। 29 मार्च रोजी हरियाणाच्या सोनीपत येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते। इथे दुपारी 2:08 2.3 रिश्टर स्केल भूकंपाने जमीन हादरली होती। सांगोल्यातील भूकंपात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तीय हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही। काँग्रेसचा दबाव नाही, भाजपचा दबाव नाही, जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही। भाजपची पावलं ज्या पद्धतीने पडत आहेत, तुम्हाला वक्फ मध्ये सुधारणा करायच्या त्या करा, परंतु आमच्या मंदिरांवरही उद्या याल। तुम्ही हिंदूंचे राखणदार नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला। आम्हाला पटलं नाही ते आम्ही मांडलं होतं। नोटबंदीवर आम्ही बोललो होतो। मोदींचं सरकार आल्यावर लोकलची दरवाढ केली, त्याला आम्ही विरोध केला होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले। एनडीए मध्ये असतो तरी आम्ही वक्फला विरोधच केला असता, कारण आम्ही अशा भूमिका घेत आलो आहोत। गरीब मुस्लिमांचं यात काही हित होणार नाही। तुम्ही हिंदुत्व सोडलंय का ते सांगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले। आमचा ढोंग आणि नौटंकीला विरोध आहे। बिलामध्ये काही चांगल्या गोष्टी देखील आहेत। आमच्या सूचना घेतल्या असत्या तर चांगलं झालं असतं। सबका साथ आहे ना, मग सर्वांना सोबत का घेतलं नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला। पालकमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन राख माफियांपासून ते अधिकारी आणि कार्यकर्त्यांना देखील सज्जड दम दिलाय। बीडमध्ये राख, वाळू माफिया आणि भूखंड गँगवाल्यांची दहशत लपून राहिलेली नाही। मात्र या गँगला सुतासारखं सरळ करणार असल्याचा इशाराच अजित पवार यांनी दिलाय। सरकारी अधिकारी ही वर्षानुवर्ष बीडमध्येच राहतात आणि संघटित गुन्हेगारीला पाठीशी घालतात, असा आरोप सुरेश धसांपासून ते बीडच्या लोकप्रतिनिधींनी केला। त्यावर देखील अजित पवार यांनी आता बदली होणार असं म्हणत अधिकाऱ्यांना तयार राहण्याचे अप्रत्यक्ष आदेशच दिले आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरूनही अजित पवारांनी पारदर्शक चौकशी सुरू असल्याचं म्हटलंय। धागेदोरे सापडल्यास कोणालाही पाठीशी घालणार नाही, असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केलाय। अजित पवार यांनी पक्षाच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना देखील सोडलं नाही। सरकार असल्यामुळे आपलं कोण काय करणार अशा आविर्भावात राहू नका, नाहीतर मीच पोलिसांना टायरमध्ये टाकायला सांगेन, असा इशाराच कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी दिलाय। अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे यांच्या बहुचर्चित केसरी 2 चा ट्रेलर रिलीज झाला आहे। हा 3 मिनिटं 2 सेकंदाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल। दरवेळी आपल्या धमाकेदार कहाण्या रुपेरी पडद्यावर आणणारा अक्षय कुमार यावेळी ब्रिटिश राजवटीत अमृतसरमध्ये घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी घेऊन आला आहे। ट्रेलर रिलीज होताच केसरी चॅप्टर 2 ट्विटरवर ट्रेंड करू लागला। चाहत्यांकडून ट्रेलरवर लाईक्सचा वर्षाव होत आहे। ट्रेलर अद्भुत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे। तसेच अक्षय कुमारने जोरदार कमबॅक केले आहे। अक्षयचे यापूर्वीचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले आहेत। केसरी चॅप्टर 2 मध्ये अक्षय कुमार सी शंकरन नायरची भूमिका साकारत आहे, ज्यांनी 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा दिला होता। या हत्याकांडात हजारो भारतीयांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते। आजही जालियनवाला बागेच्या भिंतींवर गोळ्यांचे निशाण आहेत। बीसीसीआयने टीम इंडियाच्या पुरुष संघाच्या वेळापत्रकाची घोषणा केली असून वर्षाच्या शेवटी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे 2 संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत।
ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिज भारत दौऱ्यावर येणार असून यावेळी 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. तर नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येईल. दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 T20 सामने खेळले जातील. भारत वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील पहिला सामना 2 ऑक्टोबर पासून खेळला जाईल, तर दुसरा सामना हा 10 ऑक्टोबर पासून सुरू होईल. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी मालिका 14 नोव्हेंबर पासून सुरू होईल. एक दिवसीय मालिका 30 नोव्हेंबर पासून सुरू होईल, तर T20 मालिका ही 9 डिसेंबर पासून सुरू होईल.